अशा काही एक्सरसाइज ज्या पिरियड क्रॅम्पवरती आपण त्याच्यावरनं म्हणजे काय म्हणतो ना परिणाम होऊ शकतात आणि आपल्याला फार गोळ्या घ्यायची गरज नाही. कारण बरेचदा खूप पोटात दुखतं, गोळ्या घेतात, मग आपण काही एक्सरसाइज करत नाही, सगळं सोडतो. त्यात नेमकं काय तथ्य, काय केलं पाहिजे? जर सिव्हिअर क्रॅम्पिंग येत असेल आणि तुम्हाला तुमचं जे युट्रस आहे, तुमचा जो ॲब्डॉमिनल एरिया आहे, तिथे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण तिकडे ते मसल स्ट्रेस्ड आहेत आणि ते सिग्नल देत आहेत, तर तुम्हाला तिकडे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं आहे. सो त्यावेळी विल डू सम मॅट एक्सरसाइजेस जे तुम्ही घरी पण करू शकता. चालेल. आणि नॉर्मली जेव्हा क्रॅम्प्स येतात पोटात दुखतं, पण बऱ्याचशा बायकांमध्ये इट इज लोअर बॅक पेन जे होतो. मला सुद्धा या भागामध्ये जास्त त्याचा त्रास झाला. हो. सो विल डू वर्कआउट्स विच विल हेल्प इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन या एरियामध्ये. ओके. सो मॅट घेऊया आणि मॅटवर आपण ती एक्सरसाइज करू. चला. पोटावर झोपायचंय. ओके. शोल्डर्सच्या लाईनमध्ये थोडंसं बाहेर हात ठेवायचा आहे, एल्बो आतमध्ये ठेवायचा आहे, टोज पॉइंटिंग फॉरवर्ड. आता ब्रीथ करा आणि वर येताना ब्रीथ आउट, होल्ड, नॉर्मल ब्रीदिंग करा, कंटिन्यू. आता खाली जाताना अगेन ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट करत खाली जा. Once more, breathe in, वर या, breathe out, normal breathing, hold, breathe in, breathe out, relax. Again once more, breathe in, breathe out, hold, normal breathing, again breathe in, breathe out, go down, relax. आता नेक्स्ट आहे चाइल्ड टू कोब्रा. ह्याच्यामध्ये पण आपण थोडंसं भुजंगासनचा इनकॉर्पोरेट करतोय तो पोज. सो स्टार्ट आहे चाइल्ड पोज. सो हा चाइल्ड पोज आहे, हात पुढे आहे आणि आपण पूर्णपणे खाली जातोय, नीज बेंड करतो आणि खाली. आता ब्रीद इन करा आणि पुढे यायचं आहे. तो जो भुजंगासनचा पोज होता त्याच्यामध्ये यायचं आहे, हातावर वर बघा. ब्रीद, नॉर्मल ब्रीदिंग करा. नाउ अगेन ब्रीद इन आणि परत गो बॅक टू चाइल्ड पोज. Breathe out. So let's move to the third exercise. Third exercise is cat camel. ओके. So ह्याच्यामध्ये आपण आपल्या हातांवर आणि गुडघ्यांवर येतो. सो हात शोल्डरच्याच ह्याच्यामध्ये थोडा वाईड, पाय पण तसंच थोडंसं वाईड घ्या. सो बॅलन्स आहे बॉडी. ओके. आता ब्रीथ आउट करून आधी ब्रीथ इन करा आणि मग ब्रीथ आउट करून वर बघायचं आहे आणि आपला जो बॅक आहे तो पूर्ण आर्च होऊ दे, जेवढा आर्च होऊ शकतो आर्च होऊ दे आणि ब्रीथ आउट. नॉर्मल ब्रीदिंग, होल्ड,